एक आहे तर 200च्या आत म्हणजे एक छान असे क्रिस्पी झालेत. हाय हॅलो नमस्ते. तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार. तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपल्या मिस्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो मस्त आज आहे महाशिवरात्र. सो तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भगवान शिवशंकर तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत. आणि मस्त आजचा जो व्लॉग आहे त्याला सुरुवात केलेली आहे. सकाळची वेळ आहे, मी रेडी झालेली आहे, राया झोपली आहे, म्हणजे उठून तिचं खेळून झालं आहे आणि आता परत ती झोपली आहे. त्यानंतर मिष्टी गेली आहे ड्रॉइंग क्लासला. तिला मी सॅटर्डे संडे ड्रॉइंग क्लास जॉईन केलेला आहे. म्हटलं चला की थोडंफार काहीतरी ॲक्टिव्हिटी होते, अटकून राहते कुठेतरी, त्यामुळे तिला ड्रॉइंग क्लास लावला. आणि राजू गेला आहे क्रिकेट खेळायला सकाळीच 8 वाजेला, तर तो येईल दुपारपर्यंत. सो हा घरातले हळूहळू कामं काही चालू आहेत. जरा सध्या आता कामं जे ते शांततेत करावं लागतात, कारण थोडा जरी आवाज झाला की राया लगेच उठून जाते, त्यामुळे. सो असं आहे. तर सगळ्या शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त सगळ्यांच्याच घरी काही ना काही असं छान चटपटीत आज फराळाला असणार आहे. साबुदाणा, साबुदाणे वडे, भगर, आमटी, रताळे, रताळ्यांचा शिरा, राजगिरा वगैरे भरपूर काही काही. पण नेहमीसारखंच माझ्या घरी आज थोडंसं कमी असणार आहे, कारण राया लहान आहे आणि मग एवढं सगळं ती रडते पडते, मग त्याच्यामध्ये तिला घ्यायचं करायचं या सगळ्या गोष्टींमध्ये खूप उशीर होऊन जातो. त्यामुळे मी झटपट असा साबुदाणा बनवणार आहे दुपारी. आणि त्यानंतर आमटी आणि दही पापड वगैरे असंच नॉर्मल असणार आहे. नाहीतर मग मी आधी रताळ्याचे काप बनवायचे, त्यानंतर अजून काय काय थोडंफार असायचं. आणि संध्याकाळी आमचा ठरलेला मेनू असतो तो म्हणजे साबुदाण्याचे वडे. तर असं असणार आहे. सो चला मग तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पुढे पाहत राहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सो ढांटडान. सो मी 2 ऑर्गनायझर मागवले होते, तर ते आलेले आहेत. म्हणजे 2-4 दिवस होऊन गेले ते प्रोडक्ट आलेले आहेत. पण माझं नेहमीच असं होतं की मी प्रोडक्ट मागवते आणि लवकर कधी कधी त्याचं व्हिडिओ बनवणंच होत नाही. तर म्हटलं चला की आता हे आलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये ॲड करूया. तर हे जे आहे असे छोटे हे ऑर्गनायझर आहेत. तर म्हटलं चला तुम्हालाही कामात येईल, आवडलं कुणाला तर घेताल तुम्ही देखील. तर फ्लिपकार्टवरनं मी हे मागवलेले आहे आणि स्वस्तात मस्त आलेले आहेत. हे बघा. तर असे हे पार्टिशनवाले हे ऑर्गनायझर आहेत. याच्यामध्ये तुम्ही तुमचे काही क्लिप्स वगैरे, क्लचर किंवा लिपस्टिक वगैरे ह्या देखील याच्यामध्ये बसवू शकता. तर ते तुम्ही मेकअप किटमध्ये म्हणजे तुमच्या मेकअपच्या इथं ड्रेसिंग टेबलमध्ये हे ठेवू शकतात. त्यानंतर असे वेगवेगळे कलर्स आहेत त्याचे. आणि अजून हे 2 असे 4 आलेले आहेत आणि छान आहे, क्वालिटी देखील चांगली आहे. त्यानंतर तुम्ही यांना तुमच्या वॉर्डरोबमध्ये सुद्धा ठेवू शकता, की तुमचं आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे आपण काही काही डॉक्युमेंट्स असतात छोटे छोटे, ते आम्ही आता आमच्या कबडमध्ये असे ठेवलेले आहेत. तर म्हणलं ते ठेवायला काम येईल. त्यानंतर अजून अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात तुम्हाला, म्हणजे किंवा मुलांच्या इरेझर, शार्पनर जे एक्स्ट्राचे असतात. पण आजकाल स्कूलमध्ये भरपूर वेळेस रिटर्न गिफ्ट, बर्थडे गिफ्ट म्हणून ते भेटत असतात बघा, इरेझरचा वगैरे. तर आमच्याकडे तर खूप सारे इरेझर आणि शार्पनर झालेले आहेत. म्हटलं तिच्यासाठी देखील इथे कामा येईल. तर असं काय काय ठेवण्यासाठी याचा मी यूज करणार आहे. जेव्हा यूज केले तुमच्यासोबत शेअर करेलच. तर हे एक आहे तर 200च्या आत म्हणजे 160 रुपयाला का काहीतरी आय थिंक मला हे असे भेटलेले आहेत 4. तर छान आहे. आणि त्यानंतर हे मी 4 जे आहेत ते असे कबडमध्ये ठेवण्यासाठी ऑर्गनायझर मागवलेले आहेत. तर हे छान आहेत, पण यांचा सध्या स्मेल खूप खराब येतोय, कारण ते किती जरी म्हटलं तरी हा पुठ्ठा असतो मध्ये, आणि त्यामुळे त्यांचा वास जरासा खूप जास्त खराब येतोय. पण तुम्हाला मी ओपन करून दाखवते. तर हे बघा, असं हे छान मोठं तर असं हे छान ऑर्गनायझर आहे. त्याच्यामध्ये टाकण्यासाठी त्यांनी असं हे दिलं आहे, हा पुठ्ठा, म्हणजे जेणेकरून खालचा जो बेस आहे तो असा कडक राहील. हे बघा. आणि
हे जे आहे हे असं झाकण्यासाठी. तर मी हे माझ्या कबडमध्ये ठेवण्यासाठी हे असे ऑर्गनायझर मागवलेले आहे. तर हे देखील 4च्या सेटमध्ये आलेले आहे आणि यांची किंमत आय थिंक बघावं लागेल, मी सांगते तुम्हाला पुढे किती आहे, लक्षात नाही आहे मला. तर छान आलेले आहे. सो अशी मी थोडीशी ऑनलाईन शॉपिंग केली आहे, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. मी मागे पण काही ऑर्गनायझर मागवले होते, पण ते मग मी राजूच्या कबडसाठी मागवलेले, असे शर्ट टी शर्ट वगैरे ठेवण्यासाठी, आणि हे आता मी माझ्यासाठी मागवलेले आहेत. सो हे 2 प्रोडक्ट छान आहेत, घेऊ शकता तुम्ही देखील. चला प्रोडक्ट तर दाखवून झालेलं आहे. रायाचा आवाज येतोय मागे, ती उठली आहे आय थिंक, तर तिला आता घेते. त्यानंतर मग तिची आंघोळ वगैरे आवाज येतोय तिचा. तर असे भरपूर सारे कामं आहेत ते देखील करायचे आहे. आणि आज मस्त इंडिया पाकिस्तानची मॅच आहे, तर मजा येणार आहे ती मॅच पाहायला. राजूनी मिष्टीला आधीच सांगून ठेवलं की जे काही तुला पाहायचं आहे टी व्ही वगैरे तुझा जो आहे तर तू आधी सगळं बघून घे, नंतर मग मला मॅच पाहायची आहे, तू काही मला मध्ये मध्ये करायचं नाही. कारण ती थोडा वेळ पाहते मस्त आवडीने, आणि नंतर मग तिला बोर व्हायला लागतं, मग ती म्हणते की आता दुसरं काहीतरी लाव. त्यामुळे आधीच तिला वॉर्न करून ठेवलेलं आहे. आणि मजा येते. इंडिया पाकिस्तानची मॅच असली म्हटल्यावर कुणाला नाही आवडणार, तर सगळ्यांनाच पाहायला आवडते. सो मी आता साबुदाणा वगैरे बनवून घेते आणि खाऊन घेते. राजू आल्यानंतर मग त्याला देखील परतवून देईल आणि मग तो देखील खाऊन घेईल. सो असं असणार आहे. दुपारची छान झोप झाली आणि आता मस्त संध्याकाळची दिवाबत्ती करायची आहे. सो दिवा तर माझा कंटिन्यू चालूच असतो देवघरामधला. तर इथे फक्त हळदी कुंकू व्हायचं देवाला आणि अगरबत्ती लावायची, असं रोज करावं लागतं संध्याकाळी तरी ॲटलिस्ट. आणि मग नंतर लागणार परत कामांना. तर असं आहे. आज महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जायचं होतं, पण राजू आज उशिरा घरी आला आणि मैत्रिणींसोबत जायचं, पण मग हिला कोण पकडणार मागे, त्यामुळे राहूनच गेलं मंदिरात जायचं. सो चला घरूनच बाप्पांना नमस्कार. हे जे आहेत ना, हे रन असतात. 1 म्हणजे आता आपला 1 रन झालेला आहे, 0 म्हणजे 0 प्लेयर आउट झालेले आहेत, आणि 0.2 ओव्हर्स म्हणजे 2 बॉल झाले. अरे पण आपण स्कोर किती केले? आता हे काय 1 रन आहे ना बच्चा? कुठे दिसतंय? हा काय 1 रन? रायू, बच्चा, इंडिया पाकिस्तान मॅच has just started. You wanna see it? लाडू Yeah. लाडू बच्चा, हे कुठे लिहिलं? हे काय? स्कोर कुठे झाला? बघ ना आता तुझा स्कोर. 7 1 विकेट. ये ऐकायला बरं वाटत नाही. बहुत फास्ट है तो हो. सो मॅच स्टार्ट झालेली आहे आणि मस्त आम्ही असे सगळेजण मस्त मॅच बघायला बसलेलो आहोत. ऐका ना आता ना कोणी तो लाडू अभिषेक शर्मानी ना एक छक्का मारला. नाही, अभिषेक शर्मा आउट झाला की ईशान किशननी 6 मारला. ईशान किशननी ना एक 6 मारला आणि तो कुठे गेला सांगू? पाकिस्तानचा एक छोटा मुलगा होता, त्याच्या डोक्यावर जाऊन तो सीधा बॉल पडलाय. हो का? ये सो आम्ही मस्त सगळेजण अशी मॅच पाहायला बसलेलो आहोत. आम्ही काय सगळेच इंडिया पाकिस्तानची मॅच असली म्हणजे आपल्या घरात जाऊन मस्त मॅच पाहत बसलेले असतात. सो सगळेजण मस्त मॅच एन्जॉय करत असतील. येस येस येस. तर मिष्टी बघा इथे स्कोर लिहिती आहे मिष्टी. तो ये है बचपना. तर मिष्टी मस्त छान असे तिच्या एका पेपरवर इंडियाचे स्कोर लिहिती आहे, कारण त्यांनी जर स्कोर लिहिण्यामध्ये काही गडबडी जर केली आपल्याला सांगण्यामध्ये तर, त्यामुळे तुम्हाला जर स्कोर पाहिजे असतील तर आम्हाला विचारा काय ते. असं चाललंय. ये इंडिया हो की नाही मिष्टी? हो 1 विकेट पडली आहे फर्स्ट, पण ठीक आहे कुछ नाही, आपणच जिंकणार आहे. रायू शर्ट तुला नाही येणार मध्ये. म्हणजे
तुला घालायचं का आता ते? रायू रायू काय चाललंय दीदीचं काय चाललंय? दीदीचं काय चाललंय? दीदीला डाटूचं शर्ट घालायचं आहे हो की नाही? तुला पाहिजे? तू पण भांडणार अशीच? तू पण भांडणार अशीच? हा? बघू इकडे जा मिस्टी, इकडे बघ ना. अरे इकडे बघ ना. छान छान. बस आता ऐक ना, तुझं मधलं टॉप काढून हे घाल ना, म्हणजे गरमी होईल तुला खूप. हा मिश मिस्टी स्केच पेन सगळे जमा करून ठेव. मिस्टी स्केच पेन सगळे जमा करून ठेव. फिर इंडिया का टी शर्ट पहना बोले तुमने. बघ किती मोठं झालं. ते ना किती मोठं झालं हो ना. इकडे बघ, इकडे मिस्टी दाखव कसं दिसतंय. Looking to play the big shots and he's capable of. He can play the delicate shots as well. He's used the pace of a crowd. please. Quite purposely, quite deliberately. You have to look at that. Nicely played. Last moment, almost I chopping it think off. I Pakistani. The wicket-keeper's gloves. Beautifully executed. Tiger. Big shot down the ground. Score again. ये T20 eyes of just 27 balls. यस. आणि हे बघा Against USA. असं मांडीवर मस्त डॅडूच्या बसून क्रिकेट मॅच पाहते रायू. Almost just Oh. wicket up top and अरे बसायचं नाही आता, उठायचं आहे का? now Ishan Kishan starting to put the अरे foot बापरे. down with some smart batting. सो मस्त क्रिकेट मॅच चाललेली आहे, सगळेजण मॅच बघता आहेत. राया देखील मॅच पाहती आहे आणि मॅच पाहून पोट भरणार नाही आहे, काहीतरी खायला लागणार आहे. पण आज काय झालं की जेवण केलं आहे आणि नंतर मस्त अशी झोप घेतलेली आहे. त्यामुळे आणि साबुदाणा म्हणलं की जरा जडून जातं पोटामध्ये, त्यामुळे थोडंच काहीतरी खायचे म्हटलं. चला मस्तपैकी साबुदाणे वडे बनवूया. हे आमचं रिच्युअल आहे हो की नाही? म्हणजे महाशिवरात्र असो किंवा मोठी एकादशी असो, सकाळी साबुदाणा वगैरे असं काही भरपूर प्रकार असतो आणि संध्याकाळी असतात ते मस्त साबुदाणे वडे. सो मस्त मी आता साबुदाणे वड्यांचं प्रिपरेशन करते आणि मस्त गरमागरम मॅच पाहता पाहता वडे खाऊ आम्ही. सो असा आमचा प्लॅन असणार आहे. आणि यावेळेस तर म्हणाल तर मॅच पाहता पाहता वडे खाऊ की मॅच पाहता पाहता गरमागरम वडे खाऊ? मॅच पाहता पाहता गरमागरम वडे खाऊ. सो आज मस्त असा प्लॅन असणार आहे. आणि सो फर्स्ट इनिंग इज ओव्हर. तर इंडियाने बनवलेले आहे 175 रन्स. त्यानंतर असणार आहे आता पाकिस्तानची बॅटिंग. सो आपण आता साहेबांना विचारू की काय तुमची रिॲक्शन आहे. साहेब काय वाटतंय तुम्हाला मॅच बघून? एक इनिंग झालेली आहे. पिच थोडी स्लो आहे. मागची मॅच जी ह्या पिचवर झाली होती, ह्या स्टेडियमवर झाली होती, त्याच्यापेक्षा थोडा बॉल जास्त टर्न घेत आहे. ओके. त्याच्यामुळंच पूर्ण 20 ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या साईडने फक्त 2च ओव्हर पेसर बॉलरने टाकल्या, बाकी सगळ्या ओव्हर स्पिनरने टाकले. ओके. दिस कुड बी अ स्पिनर्स मॅच. पण आपल्याकडे पण अक्षर पटेल, कुलदीप, वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे असे म्हणून 4 स्पिनर आहेत. ये तर मॅच आपण जिंकणार आहोत. आणि मेन म्हणजे ही 4 स्पिनरच्या व्यतिरिक्त आपल्याला बुमरा पण आहे. बुमरा. तर फिंगर क्रॉस. दिस इज गुड स्कोर टू डिफेंड. आणि रायू तुला काय वाटतं? रायू काय होणार आहे मॅचमध्ये? थांबा मॅडमचा चेहरा दिसू द्या. हां काय होणार आहे मॅचमध्ये? हां आपण मॅच जिंकणार हो की नाही? येस येस. हर स्माइल सेज एवरीथिंग. ओ माय गॉड, ये रायू सो रही थी. ओहो राया, हे राया गुराडिया. हो राजू गुराडिया. मैं इन्हें प्यार से गुराडिया बोलती हूँ, राजू गुराडिया. ये डिटिडिंग 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 डिटिडिंग.
एक इनिंग झालेली आहे आणि आता सध्या आहे ब्रेक. सो भेटूया ब्रेक नंतर. म्हणजे मी आता वडे बनवायला घेते. आणि तुम्हाला साहेबांनी सांगितलंच की पीच कशी आहे काय आहे. आज जरा साहेब मस्त क्रिकेट खेळून आलेले आहेत त्यामुळे जरा ज्ञान बांटतायत की नाही. वो अपना ज्ञान बटोर रहे हैं अपने साथ. सो सुन लीजिए. बटर रहे मतलब अरे बटोर रहे नाही, बाट रहे, सॉरी बाट रहे हैं. कधी कधी असं हुकून चुकून होत असतं आमचं. चला मी आता घेते वडे बनवायला. सो आता घेते वडे बनवायला आणि प्रिपरेशन तर आधीच करून ठेवलेलं होतं मी. तर हे बघा इथे जे आहे ते साबुदाणा आणि बटाटे वगैरे सगळं मिक्स करून ठेवलेलं होतं. आता जस्ट वडे तळायचे राहिलेले आहे. तर म्हटलं तयारी आधी करून ठेव आणि वेळेवर मस्त गरम गरम तळून खाता येईल. कारण मॅच देखील मध्ये मध्ये पाहत आहे आणि मग थोडे कामं देखील चाललेले आहे. असं चाललेलं आहे. तर तेल तापायला ठेवते आणि वडे बनवून घेते. आमटी तर सकाळीच एक्स्ट्रा बनवलेली होती आणि त्यानंतर पापड देखील एक्स्ट्रा तळून ठेवलेले होते. या गोष्टी तर आहेच. तर आता फक्त आमटी गरम करायची आहे आणि वडे बनवायचे. मस्त साबुदाणा वडा आणि आमटी आणि दही, हा खूप मस्त कॉम्बिनेशन लागतं. हे मला खूप जास्त आवडतं. तर मी तसं खात असते मस्त. म्हणजे दही आणि आमटी एकत्र करून, म्हणजे आंबट आणि थोडं तिखट कॉम्बिनेशन असतं त्याचं, तर छान लागतं. तर असं मी खात असते. ट्राय करून बघा, मस्त लागतं. आता वडे बनवायला घेते. एक जण खाईल म्हणजे पटपट होऊन जातं. मिष्टी सध्या गेली तिच्या फ्रेंडकडे खेळायला. जरा शांतता आहे ना, तर तिचं खूप गोंधळ चाललेला घरामध्ये. तर मग आता आधी राजू खाऊन येईल, मग तिला फोन करते, मग ती येईल आणि नंतर मग ॲज युजल शेवटी. तर असं आहे. तर चला. तर छान असे फुललेले आहेत मस्त वडे. तर हे बघा, मस्त असे वडे फुललेले आहेत छान. हे बघ, छान असे क्रिस्पी झालेत. रायू त्या जायनाच माझ्याकडनं कोणाकडं. हो का? हा तुझ्या आत नाहीये? तुझ्या हात अरे रायू, कोण आहे? वडे खातो का म्हणा तू दादा? खायची राहिली तुला मग काय, रायू तर खाणार. काय खाणार हो येस. लाजलो. मामा सध्या मला तू दाखवू नकोस. Mama, I'm not interested in this video. Oh. So, go. सो धंटडान मस्त राजूसाठीची थाली रेडी झालेली आहे. दही ठेवायचं राहिलंय. साहेब, दिस इज फॉर यू. थँक्यू. मंडळ खूप खूप आभारी आहे. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. राया, डॅडू काय खाणार आहे आता? काय खाणार आहे? साबुदाणा वडा. तुला खायच्या? तू पण खाणार आहे? ओके, डोंट वरी. आणि हे बघा, हे मिष्टू दीदीने काढलेलं ड्रॉइंग. तर हे आहे फुटबॉलचं कोर्ट आहे हा. तर इथे मस्त फुटबॉल आणि हे नेट दिसते, व्हाईट व्हाईट जी नेट आहे. असं मिष्टीने हे दृश्य काढलेलं आहे. कसं झालं, खाऊन सांगा. दही पाहिजे ना? हे खाल्लं नाही लगेच छान छान छान. हा छानच म्हणावं लागणार आहे ना आता. The domination of this fixture by India will no doubt be annoying. हो, काय झालं? Pakistanis नको नको मारू. 11 consecutive wins.
चालली लगेच बाहेर ओरडायला. येस येस, सो वी हॅव वन द मॅच. आम्ही ओरडलो तर राया लगेच चेहरा बघा राहायचं चेहरा घाबरेल राया बच्चा शेवटी राहायला लागलो. हे बघा. सो अशा प्रकारे आपण मॅच जिंकलेलो आहे. आणि जेव्हा पण इंडिया पाकिस्तानची मॅच असते आणि आपण जिंकतो तेव्हा खूप जास्त आनंद होतो, खूप मजा येते. आणि मी जी आहे ते सगळ्याच मॅचेस पाहत नाही, म्हणजे मला क्रिकेट फारसं आवडत नाही, पण जेव्हा पण इंडिया पाकिस्तानची मॅच असेल तेव्हा मी काही ती मॅच सोडत नसते, पाहते मस्त, कारण ती मॅच पाहायला मला खरंच आवडतं. आणि इंडिया जिंकावं आपली अशी खूप इच्छा असते आणि नेहमी तेच होतं. सो आनंद होतो आहे मस्त. आता मिष्टीला आणि राहायला झोपवलं आहे आम्ही. मॅच संपल्याने आधी त्यांना झोपायला घेऊन गेलो, मग त्या झोपल्या आणि त्यानंतर बाकीचे जे उठावरण्याचं काम वगैरे आहे ते किंवा भांड्याचे खरकटे वगैरे क्लीन करायचे ते सगळं आवरलं. आणि आता राजू गेला आहे मेडिकलमध्ये, कारण आज क्रिकेट खेळायला गेलेलं होतं तर पायाला जरा काहीतरी झालं आहे थोडंसं, तर त्यासाठी बजरंग लेप आणायला गेलेला आहे. कारण बजरंग लेप लावल्याने भरपूर नसा वगैरे मोकळ्या होतात लवकर आणि लवकर फरक पडतो, तर मग तो आणायला गेलेला आहे. आणि म्हटलं चला की आपण व्हिडिओचा एंड केलेलाच नाही आहे, तर व्हिडिओचा एंड असा मस्त आनंदी आनंदी आहे, छान. आपले जे मस्त प्लेयर्स आहेत ते खूप छान मॅच खेळलेत आणि इंडियाला त्यांनी जिंकवलेलं आहे. सो असा छान आनंदात व्हिडिओचा एंड होतो आहे. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि येणारे जे आमचे व्हिडिओ आहेत सगळे ते पाहत राहा. चला भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.